आज आपण अशा एका महान व्यक्तीबद्दल बोलणार आहोत ज्यांना आपण अनेकदा केवळ धर्मगुरू म्हणून ओळखतो, पण खरं सांगायचं तर ते होते जगातील पहिले माइंड सायंटिस्ट, म्हणजेच मनाचे वैज्ञानिक. होय, मी बोलते गौतम बुद्धांबद्दल. आपल्याला वाटेल बुद्ध आणि विज्ञान काय संबंध, पण जर तुम्ही बुद्धांच्या शिकवणीचा सखोल अभ्यास केला तर तुम्हाला कळेल की त्यांच्या पद्धती, त्यांचे निष्कर्ष हे कोणत्याही आधुनिक वैज्ञानिकापेक्षा कमी नव्हते. त्यांनी मानवी मन, दुःख आणि अस्तित्वाचा अभ्यास इतक्या वैज्ञानिक पद्धतीने केला की आजचे मानसशास्त्रज्ञ आणि न्यूरोसायंटिस्ट थक्क होऊन जातात. बुद्धांनी केवळ उपदेश केले नाहीत, तर त्यांनी स्वतःच्या जीवनातून सत्य शोधण्यासाठी कठोर प्रयोग केले. राजवाड्याचं सुख सोडून त्यांनी वर्षानुवर्षे तपस्या केली, ध्यान केलं, निरीक्षण केलं आणि त्यातूनच त्यांना प्रतित्य समुत्पाद हा सिद्धांत मांडला. सोप्या भाषेत सांगायचं तर कार्यकारण भाव, म्हणजेच जगात कोणतीही गोष्ट विनाकारण घडत नाही. प्रत्येक घटनेला एक कारण असतं. आजचं विज्ञान काय सांगतं? काऊज अँड इफेक्ट्स. हेच तर बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी सांगितलं. बुद्धांनी मानवी मनाचं इतकं सूक्ष्म विश्लेषण केलं की आधुनिक मानसशास्त्रज्ञही थक्क होतात. त्यांनी चित्त म्हणजेच माइंड आणि चैतासिक म्हणजेच मेंटल फॅक्टर्स, भावना, विचार यांचा अभ्यास केला. आपलं मन कसं काम करतं, भावना कशा निर्माण होतात, विचार कसे येतात आणि जातात, या प्रत्येक क्षणाचं त्यांनी निरीक्षण केलं. त्यांनी सांगितलं की मी म्हणजे एक स्थिर आत्मा नाही, तर शरीर आणि मन हे सतत बदलणाऱ्या घटकांचं मिश्रण आहे. याला ते अनात्मवाद किंवा अनित्यतेचा सिद्धांत म्हणतात. विचार करा, आजचे न्यूरोसायंटिस्ट जेव्हा सांगतात की आपला मेंदू आणि विचार सतत बदलतात, तेच तर बुद्धांनी तेव्हाच ओळखलं होतं. बुद्धांना वैज्ञानिक का म्हणायचं, याचं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांचा विवेकवाद. त्यांनी कधीही असं सांगितलं नाही की मी जे सांगतोय ते डोळे झाकून स्वीकारा. उलट ते म्हणायचे, माझ्या शब्दावरही विश्वास ठेवू नका, स्वतः अनुभव घ्या, तपासून पहा. त्यांनी कलमसुत्तमध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे, कोणतीही गोष्ट केवळ परंपरा म्हणून, ग्रंथात आहे म्हणून किंवा कोणी मोठा गुरु सांगतोय म्हणून स्वीकारू नका. स्वतःच्या बुद्धीने, अनुभवाने आणि विवेकाने जी गोष्ट योग्य वाटेल, हितकारक वाटेल तीच स्वीकारा. हा होता बुद्धिप्रामाण्यवाद, विज्ञानाचा खरा आधार. थोडक्यात गौतम बुद्ध हे केवळ धर्म, संस्कृती किंवा इतिहासाचा भाग नाहीत, तर ते मानवी मन आणि अस्तित्वाचे पहिले सायंटिस्ट आहेत.